आणि माझं चॅनल अंदाज आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत। तर आज आपण परत एकदा एक नॉनव्हेजची रेसिपी बघणार आहोत आणि ती आहे हे बघा, या तिसऱ्या आहेत म्हणजे शिंपल्या। तर ह्याचं आपण सुकं बघणार आहोत। तर करायला एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर मग लागूया कामाला। साहित्य काय काय ते तुम्हाला मी सांगते। तर इकडे आपण शिंपल्या घेतलेल्या आहेत म्हणजेच तिसऱ्या, आणि हे बघा मी फ्रीझरमध्ये ठेवलेल्या होत्या। तर ह्या स्वतःहूनच अशा ओपन होतात। तर आपल्याला त्या काय करायच्या आहेत, एका पार्टमध्ये अशा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे एक शिप्पीसारखं। नंतर आपल्याला लागणार आहे ठेचलेला लसूण, कांदा, टोमॅटो, खोबरं लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे, कोकम लागणार आहे, तसंच आपल्याला ग्रीन पेस्ट लागणार आहे। लसणाची फोडणी करूया। इकडे मी छोट्या साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत आणि एक लहान टोमॅटो। कांदा टाकून घेऊया। कांदा छान आपण परतून घेऊया। मसाल्यामध्ये मी मालवणी मसाला घेतलेला आहे। जर तुमच्या घरी नसेल तर तुम्ही मिरची पावडरचा आणि थोडा गरम मसाल्याचा वापर करू शकता, किंवा CKP मसाला, 5 कळशी मसाला, संडे स्पेशल मसाल्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। कांदा आपला छान मऊ असा झालेला आहे। आता आपण टोमॅटो ॲड करूया। आता आपल्या ह्याला छान असं सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे। तर कांदा टोमॅटो आपला सॉफ्ट झालेला आहे, शिजलेला आहे। आता आपण ग्रीन पेस्ट ॲड करूया। आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची। आपण मालवणी मसाला ॲड करूया, तसंच थोडंसं मिरची पावडर। हे बघा, आपल्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ। तर मीठ थोडंच टाकायचं आहे, कारण शिंपल्यांमध्ये देखील आपला खारटपणा असतो। तर मी थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे। मिक्स करूया। मसाला आपला छान परतून झालेला आहे। हे बघा, तेल देखील सुटलेलं आहे। तर आता आपण काय करूया, ह्या शिंपल्या ज्या आपण एक शिप्पी केलेली आहे, म्हणजे एक शिंपलीची साईड आपण काढून घेतलेली आहे, ते आपण ॲड करूया। व्यवस्थित नीट मिक्स करूया। थोडंसं पाणी ॲड करूया। झाकण ठेवून शिजू देऊया। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, शिंपल्या शिजायला खूप वेळ लागत नाही। व्यवस्थित नीट मिक्स करूया। खोबरं ॲड करूया आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊया। आंबटपणासाठी कोकम ॲड करूया। तुम्ही चिंच देखील वापरू शकता। आता झाकण न लावता ह्याला 5 मिनिटं असं शिजू देऊया। तर हे बघा, इकडे आपलं तिसऱ्यांचं म्हणजे शिंपल्याचं सुकं हे तयार झालेलं आहे। हे बघा, आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते की हे कसं दिसतं। तर मग इकडे आपलं तिसऱ्यांचंच म्हणजे शिंपल्यांचं सुकं हे तयार झालेलं आहे। करायला एकदम सोपी रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास एक लाईक तर कराच, आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा। धन्यवाद।